नमस्कार मंडळी, आज आपण इथे मटारपासून अगदी क्रिस्पी चटपटीत असा नाश्ता केलेला आहे। त्यासाठी इथे 1 कप मी फ्रेशवाले मटार घेतलेले आहेत। एक पॅन गॅसवरती गरम करून घेतला, त्याच्यामध्ये 1 टीस्पून तेल घातलं आणि 1 कप हे मटार जे आहेत ते घालायचे आणि आपल्याला हे मटार तेलावरती परतवून घ्यायचेत। पहिल्यांदा त्यामध्ये पाव चमचा मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर एखाद मिनिट हे परतवून घेतलेत आणि त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून हे 1-2 मिनटं आपण वाफवून घेतले, जेणेकरून हे थोडेसे मऊसूत असे होतील। 1-2 मिनटं झालेले आहेत, झाकण काढून घेतलेलं आहे आणि मटार हे पूर्णपणे शिजलेले नाही आहेत, पण हे मऊसूत असे झालेले आहेत। हे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घ्यायचेत। आपल्याला हे पल्स मोडवरती जाडसर असं ग्राइंड करायचं आहे। 1-2 तुकडे होतील इतपत जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं। जाडसर हे असं ग्राइंड करून घेतलेलं आहे, फार बारीक करायचे नाही आहेत आपल्याला, म्हणजे आपण जो नाश्ता करणार आहे त्याच्यामध्ये हे मटार छान लागतात। आता एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे ग्राइंड केलेले मटार काढून घ्यायचे आहेत। आता पुन्हा त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धा वाटी इथे पातळ पोहे घेतलेले आहे। पातळ पोह्यामुळे आपण जो नाश्ता करणार आहे तो अगदी कुरकुरीत असा होतो, क्रिस्पी आणि हलका होतो। पल्स मोडवरती हे सुद्धा जाडसर असं ग्राइंड करून घ्यायचं आहे, खूप बारीक करायचं नाही आहे। आणि आता हे जे आपण पातळ पोहे ग्राइंड करून घेतलेले तेही त्या मटारमध्येच घालायचे आहेत। त्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी इथे एक 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1-1.5 इंच मी इथे आलं घेतलं आहे, 4-5 इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात, तिखटवाल्या मिरच्या आहेत, 1 चमचा धणे घेतलेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, एक 8 ते 10 काळी मिरी घेतली आहेत, अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं आहे। इथे मी हे सगळे जिन्नस मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता या प्रकारे मस्त असा ह्याचा हा ठेचा तयार झालेला आहे। हा आपण ह्या मिश्रणामध्ये घालायचा आहे मटारच्या। सगळे जिन्नस आपल्याला कारण एकत्र करायचेत। त्यानंतर इथे मी एक अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, थोडासा हातावर अशा क्रश करून घालते म्हणजे मस्त ओव्याचा वास लागतो। आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। त्याचबरोबर इथे मी एक अर्धा वाटी बेसन घातलेलं आहे। बेसन पीठ कमी जास्त थोडंसं लागू शकतं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हळद घातलेली आहे अर्धा चमचा, थोडासा पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि आता हे सगळे पहिल्यांदा जिन्नस एकत्र करून घेते आहे। या प्रकारे चमच्याने पहिल्यांदा हे सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि नंतर हे हाताने मळायचेत आपल्याला। यामध्येच मी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि याच्यात पाणी घालायची आवश्यकता लागत नाही। जर तुम्हाला अगदीच वाटलं हे मिश्रण खूप कोरडं आहे तर 1-2 टीस्पून तुम्ही याच्यात पाणी घालू शकता, पण मटारला पाणी सुटलेलं असतं आणि आपण जसं हे मीठ तिखट जे म्हणजे घातलेलं आहे त्याच्यामुळे की नाही पाणी आपोआप सुटतं ह्याला आणि हे मिश्रण ओलसर असं होतं आणि कांद्यामुळे सुद्धा पाणी सुटतं। त्यामुळे तुम्ही बघू शकता हे मिश्रणाचे असे गोळे तयार होत आहेत, म्हणजे हे अगदी परफेक्ट आपलं झालेलं आहे। ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालू नका, फक्त तेल थोडंसं घेतलेलं आहे आणि तेलाचा हात लावून ह्याचे कटलेटसारखे किंवा बारीक वड्यांसारखे आपण वडे करायचे आहेत। इथे या प्रकारे मी गोलसर असे करून घेते। तुम्ही बघू शकता एका हाताने सुद्धा पटकन हे वळले जातात, असं काही कोरडं मिश्रण झालेलं नाही आहे। याप्रमाणे टिक्कीसारखा मी इथे आकार दिलेला आहे। तुम्ही कोणताही इथे शेप देऊन आकार देऊ शकता। मी इथे हे मटारचे वडे करते म्हणून मटार वड्यासारखे इथं मी आकार दिलेला आहे। याच प्रकारे मी उरलेले आता सगळे पटकन करून घेते। असा फक्त गोळा करायचा आहे आपल्याला लाडवासारखा आणि नंतर तो हळूवारपणे अगदी प्रेस करायचा आहे। या प्रकारे गोल करून असा अलगद प्रेस करायचा। मस्त असे हे वडे आपले इथे तयार होतात। या प्रकारे आता उरलेले सगळे मी इथे वडे तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आपल्याला हे डीप फ्राय करायचे। तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता। आता एका कढईमध्ये मी इथे तेल गरम करून घेतले, एक गोळा इथे मी टाकून बघितलेला आहे, पटकन वरती आला म्हणजे तेल कडकडीत अगदी गरम झालेलं आहे आपलं। तेल चांगलं अगदी कडकडीत पहिले गरम करून घ्यायचं। हाय टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत। तेलामध्ये सोडताना हे वडे हळूवारपणे असे सोडायचे आहेत, लगेच उलटे करायचे नाही आहेत। 1 मिनिट झाल्यानंतर खालची बाजू तळली जाते, त्यानंतर हे वडे आपल्याला हळूवारपणे उलटे करून घ्यायचेत। सारखे उलटपालट केले ना तर हे वडे तेल जास्त पितात, त्याच्यामुळे
एकदा हे हलवून घेतले की पुन्हा दुसऱ्यांदा अगदी सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आणि मग ते वडे हलवून घ्यायचेत. या प्रकारे मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत हे आपल्याला वडे तळून घ्यायचेत. म्हणजे ते आतमध्ये कच्चे राहत नाहीत, पूर्णपणे वरतून कुरकुरीत आणि आतमधून खुसखुशीत असे होतात. तेल पूर्णपणे नितळून काढायचं आहे आणि त्यानंतरच हे वडे काढून घ्यायचेत. एक वडा इथे तळून झालेला आहे. या प्रकारे उरलेले सुद्धा जे वडे आहेत ना ते तळून घ्यायचेत आपल्याला. सोनेरी असे होईपर्यंत तळायचे आहेत आणि त्यानंतर असं साईडला झाऱ्याच्या बाजूला घ्यायचं आहे, कढईला धरून तेल नितळून घ्यायचं आणि मग हे वडे काढून घ्यायचेत. मस्त आपले हे वडे तयार होतात. मी अजून एक बॅच तुम्हाला इथे तळून दाखवते झटपट. तेल कडकडीत तेव्हा परत गरम करून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर हळूवारपणे हे वडे असे सोडायचे आणि एक बाजू तळून झाल्यानंतर उलटे करून घ्यायचेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि फेसबुकला जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. मस्त आपले हे क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत आणि अगदी चटपटीत असे हे मटारचे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही हे सॉसबरोबर खाऊ शकता, कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा नुसते चहाबरोबर खायलासुद्धा अगदी भन्नाट लागतात. याच प्रकारे आता उरलेले सगळे वडे इथे तळून घेते आहे, डिशमध्ये काढून घेते. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि अगदी चवीला चटपटीत असे झालेले आहेत. बघू शकता मस्त असे दिसत आहेत. मी इथे टॉमॅटो सॉस घेतलेले आहे आणि टॉमॅटो सॉसबरोबर हे वडेसुद्धा छान लागतात. लहान मुलांना तर हे वडे अतिशय आवडतात. आता तुम्हाला मी एक वडा इथे ब्रेक करून दाखवते. वरतून अगदी कुरकुरीत होतो आणि आतनं अगदी खुसखुशीत असा होतो आणि चवीला अगदी चटपटीत टेस्टी असा लागतो. करून बघा आणि पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.